हॅलो एव्हरीवन, सर्वांना नमस्कार. आजचा आपला जो ब्लॉग आहे, आपला गावाकडचा व्हिडिओ, गावाकडचा जो भटकंती आहे, भ्रमंती, त्याच्याविषयीचा ब्लॉग असणार आहे. आज सकाळ दिवसाची जी सुरुवात आहे, आज आपण पोहे जे आहे या पोह्यांचा नाश्ता करून काढणार आहोत. आणि म्हणून मी 2-3 बुचकल्या पोहे घेतले आणि ते 1 मिनिटं मी व्यवस्थित पाण्यामध्ये भिजत ठेवले आणि त्यातलं जे पाणी काढून ते सुकायला ठेवले. नंतर त्याच्यासाठी जे काही नेसेसरी सामान आहे, जसं की हिरवी मिरची, त्याच्यानंतर कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे सगळं सामान फ्रीजमधून काढलं आणि तयारीला सुरुवात केली. मला लवकर काय चाकू सापडत नव्हता, सुरी सापडत नव्हती, म्हणून माझ्या जे हाताला लागलं ते मी उचललं. पण नशिबानं तेवढ्यात मला एक सुरी दिसली. मी गेलो तिथं, उठलो आणि मग सुरी घेतली. मस्तपैकी तिला पाण्यामध्ये खास 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 धुवून काढली आणि नंतर घेतला कांदा कापायला. आता पोह्यासाठी कांदा कापायचा म्हटलं की माझ्या मनामध्ये एक विशेष फिलिंग असते. त्याच्यामागे रिझन आहे की पोह्यामध्ये जेवढा तुम्ही चांगला म्हणजे मुबलक प्रमाणामध्ये कांदा टाकता, ओनियन ॲड करता, तेवढेच तुम्हाला पोहे चविष्ट आणि चांगले लागतात. आणि म्हणून मी साधारणतः 3 जणांच्या पोह्यासाठी मी 3 कांदे कापायला घेतले. खस 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 खस. आता जनरली काय होतं, ज्यावेळी मी कांदा कापायला घेतो ना, तर कांदा कापताना त्याच्यामधला जो वास असतो किंवा आपण ज्याला गॅस म्हणतो, त्याच्यामुळं आपले डोळे पाणावतात. पण याच्यावरती मी एक सोल्युशन शोधून काढलं. सोल्युशन असं आहे की ज्यावेळी तुम्ही कांदा कापायला घेता, तर कांद्याकडच्या दोन्ही बाजू म्हणजे त्याचं जे मूळ आहे आणि त्याचा शेंडा आहे, दोन्ही बाजू ह्या कापायच्या. चकती चकती करायची त्याची आणि म्हणजे वरची बाजू खालची बाजू कापून काढायची. आणि तो जो कांदा आहे तो पाण्यामधून काढायचा, भिजून काढायचा. भिजून म्हणजे काय की धुवून काढायचा फक्त. म्हणजे तुमचं जे सिंक आहे, सिंकमध्ये जो तो नळ असतो, त्या नळाखाली धुवून काढायचा, की जेणेकरून त्याची जी इंटेन्सिटी ती इंटेन्सिटी कमी होणार. आणि मग त्याच्यामुळं ज्यावेळी तो कांदा चॉपिंगसाठी घेतात, तर चॉपिंगला ज्यावेळी घेतात, तर त्यावेळी तो वास आणि ते तुमचे डोळे पाणवणं असला कुठलाही सीन होणार नाही. ठीक आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही म्हणजे कितीही कांदे कापायला घ्या, 4 घ्या, 5 घ्या, किती मोठी क्वांटिटी असू द्या, तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. आता पोह्यांचं बाबतीत जर तुम्ही म्हणाल ना, जसं माझी चहासाठी विशेष पसंती आहे, तशी माझी पोह्यांसाठी सुद्धा विशेष पसंती आहे. म्हणजे पोहे कसे असले पाहिजे, गरम असले पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं लुसलुशीत असले पाहिजे. लुसलुशीत म्हणजे कसे, जसं तुम्ही दाबला पोह्याचा एखादा तुकडा घेतला आणि तो दाबला, तर असा असा स्पंज जसा दाबतो तसा दाबला गेला पाहिजे. म्हणजे ही माझी पोह्यांची एक पसंती आहे, माझं विशेष म्हणजे विशेष क्रम आहे. माझी ही टेस्ट आहे त्या पोह्यांमध्ये. जनरली जर तुम्ही पोहे खात असाल आणि पोहे खाताना जर समजा ते खूप हे असतील, म्हणजे कडक असतील आणि शिळे झालेले असतील, तर मला ते पोहे बिलकुल आवडत नाही. कारण त्यानं ते पोहे खाल्यानंतर जाम ॲसिडिटी होते, जाम ॲसिडिटी म्हणजे एवढी जाम ॲसिडिटी होते की तुम्ही दुपारचं जेवणसुद्धा करू शकत नाही, एवढी डेंजर ॲसिडिटी होते. त्याच्यामुळं सहसा थंड आणि असे जाड कडकवाले पोहे मला अजिबात आवडत नाही. बेटर आय वूड प्रेफर टू स्टे हंगरी. आय विल स्किप द ब्रेकफास्ट. ठीक आहे. पण तसले पोहे नको, बिलकुल नको. ठीक आहे. कारण कॉलेजला वगैरे असताना आजूबाजूला बऱ्याचदा पोहे अवेलेबल असायचे. आणि म्हणजे असं सांगेल की कॉलेजचे जेवढे काही 6 वर्षे गेले, त्या 6 वर्षामध्ये निम्मे निम्मे कशाला 4-5 वर्ष तर नाश्त्याला सलग पोहेच खाल्लेले आहेत. आणि एक पौष्टिक नाश्ता म्हणून पोह्याकडं बघितलं जातं, बाकीचे ॲज कम्पेअर टू अदर आयटम्स, जसे की तुमचे वडापाव, पाववडा, सँडविच वगैरे वगैरे वगैरे. सँडविच म्हणजे ब्रेड सँडविचची गोष्ट करतो मी, नॉट युअर दॅट ब्रेडवाला व्हाईट ब्रेडवाला सँडविच. ठीक आहे. तर असं सगळं आयटम आहे. आणि म्हणून पोहे ज्यावेळी मी बनवतो, अ, त्यावेळी एक चांगली भावना असते की आपल्याला आज काहीतरी चांगलं खायला भेटणार, क्वालिटीचं अन्न भेटणार, क्वालिटी पदार्थ खायला भेटणार. आज बऱ्याच दिवसानंतर मी गावाला आलो आहे आणि आपण ज्यावेळी गावाला येतो, तर गावाला आल्यानंतर आपल्या भावना वेगळ्या असतात. कारण अशा भरपूर गोष्टी असतात, भौतिक आणि अभौतिक गोष्टी असतात, की जी तुम्ही तुमच्या त्याच्यासोबत काहीतरी मेमरी असतात. म्हणजे जसं की रस्ता आहे, रस्त्यावरती रस्ता आहे म्हणजे निर्माण तो नेहमीचाच रस्ता आहे, रस्ता तिथंच आहे. पण त्या रस्त्याच्या काहीतरी मेमरी तुमच्या मनात असतात. मग रस्त्याव्यतिरिक्त झाड असेल, काही व्यक्ती असतील आजूबाजूच्या, तुमचे शेजारी पाजारी असतील किंवा गावातले ओळखीतले व्यक्ती असतील जे तुम्हाला चेहऱ्याने ओळखता, जाता येताना तुमचं काहीतरी बोलणं होतं. त्याचबरोबर शाळा असते. ठीक आहे. शाळेचं ग्राउंड असतं, त्या ग्राउंडवरती पटांगणावरती तुम्ही अनेक 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 दिवस घालवले असतात. अशी तुमची शाळा आहे. आणि त्याचबरोबर पाण्याची टाकी असेल. तर अशा अनेक अनेक अगणित अशा वस्तू असतात की ज्याच्याशी तुमच्या भावना, त्याचं नातं जोडलेलं असतं. आणि ज्या ज्यावेळी तुम्ही तिकडं जातात, तर अचानकपणे त्या तुमच्या भावना उफाळून येत असतात. तर सांगायचं तात्पर्य काय,
गाव घ्या किंवा दुसरी कुठलीही गोष्ट घ्या, परिस्थिती घ्या किंवा कुठलंही ठिकाण घ्या, व्यक्ती घ्या, ज्याच्यासोबत तुम्ही काहीतरी वेळ व्यतीत केलेला आहे आणि ती नंतर तुम्ही काही कारणास्तव त्या गोष्टीपासून, त्या व्यक्तीपासून दूर गेलात आणि पुन्हा एकदा तुमचं ज्यावेळी मिलन होतं, जेव्हा तुमची भेट होते, जेव्हा किंवा त्या जागेवरती तुम्ही येतात, तर आठवणी उफळून येतात, एक इमोशन जागरूक होते. जवळपास आपले जे पोहे पोहे बनून झालेले आहेत आणि आता आपण जे गरमागरम लुसलुशीत पोहे आपल्या ताटात घेणार आहोत. आणि जनरली मी पोहे खाताना चमचा वगैरे वापरतो, स्पून वापरतो, पण आज हाताने खायचा मूड झाला आणि सोबत आपली आई आणि मावशी या दोघे पण माझ्यासोबत नाश्त्यासाठी बसलेत. ॲक्च्युली त्यांचं सकाळी काम होतं. ते सकाळी कुरडया बनवण्याचं काम जे आहे ते पूर्ण करून नाश्त्यासाठी बसले होते आणि खूप उशीर झाला होता. 12 वगैरे वाजले होते. 12 साडेबाराचा सुमार होता. आता पोह्यामध्ये थोडंसं मीठ कमी पडलं म्हणून आपण वरनं मीठ टाकतोय आणि किसान जाम जो आहे, किसान जामचा डब्बा आहे, त्या डब्यामध्ये आपलं मीठ आहे आणि ते मीठ आपण टाकतोय आणि अशा प्रकारे आपण पोह्याचा पूर्ण आनंद घेण्यासाठी जे जे त्याच्यामध्ये कमी आहे ते टाकण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो, की जेणेकरून पोह्याला एक फायनल अशी चव यावी, फायनल टच यावा. आता लुसलुशीत आणि गरमागरम पोहे जे आहेत, हे पोहे खाऊन मला एकदम आत्मतृप्ती किंवा आपण ज्याला म्हणतो सर्वोच्च परमबिंदू आनंदाचा असं सगळं काही फील होत होतं. आणि आज जरा माझा बाहेर जायचा प्लॅन होता, त्याच्यामुळं मी पट्टा नाश्ता उरकला. सोबत आई आणि मावशी यांनी देखील माझ्यासोबत पोहे खाल्ले, कारण त्यांनी ऑलरेडी चीक त्यांनी घेतला होता. आपलं जे कुरडी असते, कुरडीचा चीक त्यांनी घेतला होता. आता गावातून बाहेर निघतोय. खरं तर गावाकडचा जो रस्ता आहे, तो रस्ता चांगला आहे अजून. बऱ्यापैकी चांगला आहे, म्हणजे 4 चाकी तिथं जाऊ शकते असा असा रस्ता आहे. अरुंद जरी असला तरी 4 चाकी, तुमची रिक्षा, तुमची पिकअप किंवा मोठी ट्रक वगैरे जाऊ शकतो. आता आपण निघालो आहे संगमनेर या तालुक्याच्या गावी जाण्यासाठी. तर दुपारची वेळ आहे, 2 वाजलेले आहेत, कडाक्याचं ऊन आहे, मला बस कुठं भेटत नाही, म्हणून मी ऑटोने जायचा निर्णय घेतला. आता हा आपला संगमनेरला जाण्याच्या दिशेने जो टोल नाका आहे, हा टोल नाका लागला. ठीक आहे. त्याला मी बोललो होतो, की मला तू थेट बस स्टँडला सोड, पण शनिवार असल्यामुळं आठवडे बाजार असतो आणि बाजारात गर्दी असते, त्याच्यामुळे त्याने मला स्पष्टपणे नकार दिला. मग त्याच्या बोलण्याला मानत मी त्याच्या ऑटोमध्ये बसलो आणि आता हा जो हायवे आहे, हायवेच्या आजूबाजूला भरपूर असे तुम्हाला दुकानं दिसतील. चहा, मिसळ, मेनली हा पुणे-नाशिक हायवे आणि पुणे-नाशिक हायवेला मिसळची भरपूर दुकानं आहे. पण नॉट नेसेसरी की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मिसळची चव मिळेलच. एकदम बेचव आणि बकवास अशी मिसळसुद्धा तुम्हाला खायला भेटते. आता आपण संगमनेरमध्ये आलेलो आहेत. हा संगमनेरचा आठवडा बाजार आहे. एक विशिष्ट लोकांची गल्ली आहे. या गल्लीतून आपण निघालो आहे आणि तसं बघायला गेलं तर इथे बोंबील वगैरे जे आहे याचा खूप वास येतो. बोंबील मला काही आवडत नाही. तरी पण आज भरपूर महिन्यानंतर मी इथं आठवडे बाजारामध्ये आलो आहे आणि मग सहज चक्कर मारावं म्हणून मी निघालेलो आहे. तर सर्व प्रकारचा भाजीपाला म्हणजे राईट फ्रॉम युअर फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, मसाले, तुमचे नॉनव्हेजचे जे पदार्थ आहेत म्हणजे बोंबील वगैरे, मासे वगैरे नाही बघायला मिळत. म्हणजे याच्यामध्ये मोस्टली जे बाजारामध्ये आलेले लोक आहेत ते 2-3 प्रकारचे असतात. एक तर स्वतः शेतकरी असतात किंवा आपले रिटेल व्यापारी असतात, की जे मध्ये होलसेल व्यापाऱ्यांकडून माल घेतात आणि तो नंतर बाजारामध्ये विकण्यासाठी आणतात. तर अशा विविध प्रकारचे विक्रेते आपल्याला इथं बघायला मिळतील. तर आता हा जो बाजार आहे खूप मोठा असतो ॲक्च्युली, म्हणजे स्क्वेअर किलोमीटरमध्ये सांगणं तरी मुश्किल आहे. पण भरपूर किलोमीटर हा पसरलेला आहे, म्हणजे 2-3 किलोमीटर तरी हा पसरलेला असतो आणि त्याच्यामुळं जे आहे म्हणजे तुम्हाला भरपूर सगळं काही बघायला मिळतं. म्हणजे फळं वगैरे असतील, तुम्ही चांगल्या प्रकारे निगोशिएट पण करू शकता. कारण 2 ते 2.5 किलोमीटर असं लांबीचा हा रस्ता आहे. आता संगमनेर जे शहर आहे, या संगमनेर शहराचं थोडं जर विषय जर बघितला तर जे 2-3 नद्या आहेत, त्या नद्यांच्या संगम या ठिकाणी होतो आणि म्हणून त्या संगमावरून हे नाव पडलेलं आहे. हे जडीबुटीसारखं पण काहीतरी मला दिसतंय रस्त्यामध्ये विकायला आणि हे नेहमी असतं. म्हणजे मी लहानपणापासून बघत आलो आहे, की हे जडीबुटी आपण ज्याला म्हणतो आयुर्वेदिक वनस्पती किंवा जंगलातला झाडपाला, जंगलातल्या वनस्पती, त्यांची फळं, जे औषध म्हणून वापरलं जातं. तर ते सगळं काही इथं सगळं तुम्हाला बघायला मिळतं. तर संगमनेर शहराचं थोडंसं तुम्हाला नावाबद्दल मी सांगितलं. तर आता आपण एका लस्सीच्या
नवीनच सुरू झालेल्या एका दुकानामध्ये आलेलो आहे. आपण ड्रायफ्रूटची लस्सी पिलो आणि संगमनेर शहरामध्ये हे शिवजयंतीचा कार्यक्रम आहे सोमवारी. त्याच्यामुळं इथं याचं काम चाललेलं आहे. कार्यक्रमाची तयारी चालू आहे. आता इथे जे आहे, इथे काहीतरी वेगळा सीन बघायला मिळाला आपल्याला. मी एक्सपेक्ट पण नव्हता केला. आता जस्ट मी व्हिडिओ एडिट करतोय, मी माझा व्हॉईस देतोय तर मला आठवलं. आता बऱ्याच दिवसानंतर मी एका चष्मे आता गोंगे लस्सी आहे, ही गोंगे लस्सी मी पिलो. जुनं दुकान आहे, लस्सी छान होती. साधीच लस्सी मी ऑप्ट केली. एक पाववड्याचं दुकान आहे, अवजीनाथ बाबा म्हणून फेमस बसस्टँडजवळ याचं दुकान आहे. तर तिथे मी पाववडा ट्राय करण्यासाठी गेलो. तर नेहमीच मी जातो. चांगला ॲम्बियन्स आहे, म्हणजे बसण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित मला नेहमीच जागा मिळते. मी पाववडा ट्राय केला. त्यासोबत 1-2 क्वांटिटीमध्ये भजे देखील देतात. 1 किंवा 2 पीस तुम्हाला भज्याचे मिळतात. तर आपला पाववडा आलेला आहे आणि आता आपण याला ट्राय करू. थोडासा ऑइली असतो, पण त्याच्यामध्ये टेस्ट मला ती जाणवते. म्हणजे लहानपणापासून मी बऱ्याच वेळा तिथं खात आलेलो आहे. हायजीन वगैरे मेंटेन केलेलं आहे इथं. पूर्वी तसं हायजीन एवढं काही खास नसायचं, रस्त्याच्या आजूबाजूलाच असायचं. पण आता खूप छान ॲम्बियन्स आहे आणि फेमस आहे खूप. जी पण आठवडे बाजारामध्ये जी मंडळी येतात आजूबाजूच्या गावांमधून शनिवारची खरेदी करण्यासाठी, तर ती सगळी मंडळी इथं असतात. आता घरी आलो आहे संध्याकाळी, ठीक आहे. ते एक मांजर माझ्या पायाशी घुटमळते आणि तिला ॲक्च्युली खाजं वगैरे आलेली आहे, त्याच्यामुळे ती माझ्यावर